जेजू जेजू जिजू 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 थांबा 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 थांबा. काय बघा, जरा थोडं बोलायचं होतं. अरे आय नो बघा सकाळी जे काही झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. शिवा तुम्हाला उगाच ओरडली मला कळतंय मला वाईट वाटलं. काय नाही होत आम्हाला तिथे काही वाईट वाटत आणि असं आम्ही आमचं काम केलंच होतं. आणि जिजू शिवाचं आम्हाला माहिती हो ती आता आम्हाला ओरडायला आणि संध्याकाळपर्यंत बंकच करायला लागेल आम्हाला. मग काय झालं यार मला मला जरा घाई आहे मला जायचंय. नाही घाई असेल तर मग चालत चालत बोलूयात ना. चला, 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 चला. चला. तर जिजू बघा, हा फेब्रुवारी महिना चालू. हा माहितीये मला. अहो, माहिती नाही म्हणजे हा वेगळा महिना आहे. फेब्रुवारी महिना हा. 28 दिवस असतात. नाही हो जिजू. अहो जिजू फेब्रुवारी महिना स्पेशल असतो. हा ते कॉलेजमध्ये फेस्टिवल असतात वेगवेगळे डेज असतात तेच ना. डेज असतात ना पण तुम्ही विसरताय. काय जिजू व्हॅलेंटाईन्स वीक येणार आहे. हो पण आता मी काय करायचंय. जिजू हा तुमच्या आणि शिवाच्या भेटीला उद्या 1 वर्ष पूर्ण होणार आहे. ते पण महत्वाचं आहे ना. बरोबर आहे भाई. ही मला थँक्यू यार तुम्ही आठवण करून दिली. मला लक्षातच नव्हते. हा मग काही प्लॅन काही प्लॅन बिन रेडी आहे का नाही. नाही रे मी काही प्लॅनच नाही केलाय अजून नाही. आज चांगला चान्स आहे जिजू तुमच्याकडे. हो यार मला शिवाला सरप्राईज द्यायचं होतं पण तो प्लॅन काही होऊच शकला नाही. पण आता संधी आहे संधी सोडणार नाही आम्ही. क्या बात आहे जिजू. कमाल प्लॅन करतो. शिवाला इतकं भारी वाटेल ना वाटलंच पाहिजे. हा हे काय मी ब्रेकफास्ट करतो आणि निघतोच लगेच. सुहास, या खुर्चीत नको ना बसूस. सीता मी ब्रेकफास्ट करून लगेच निघणारच आहे. नाही तसं नाही, ती आशूची जागा आहे. सीता ठीक आहे ना. आशूचं नसणं तुमच्यासाठी ठीक असेल पण माझ्यासाठी नाहीये. आशू घरात नसला तरी सुद्धा त्याच्या गोष्टी सगळ्या जागच्या जागी असू देत एवढं तर आपण करूच शकतो ना. अरे काहीच प्रॉब्लेम नाही. मी बसतो ना तिकडे. सॉरी सुहास, हे फक्त तुझ्यासाठी नव्हतं. सगळ्यांनीच आपण हे पाळूया. हो ताई, आम्ही सगळेजण हे लक्षात ठेवू. कीर्ती पोहे दे. खूप दमलेले दिसताय. नाही सर ट्रेनला फक्त गर्दी होती बाकी काही नाही. आम्ही तुम्हाला परत बोलवलं याचं कारण आम्हाला तुमचा प्रामाणिकपणा खूप आवडला. आणि दुसरं म्हणजे रामचंद्र देसाईंचे सुपुत्र असून सुद्धा तुम्ही याचा कुठचाही बाऊ केला नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे की आमची कंपनी स्टार्टअप आहे. त्याच्यामुळे इथे खूप काम असतं. कामाचे फिक्स अवर नसतात. तुम्ही जे एक्सपेक्ट करता ते मिळेलच असं सांगता येत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही जे काम करता त्याचे रिवॉर्ड्स क्रेडिट्स तुम्हालाच मिळतील ह्याची मी खात्री देतो. माझं पोटेन्शियल दाखवायची हीच संधी मला हवी होती सर. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. पण आम्ही तुम्हाला ही नोकरी देण्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. देसाई ऑटोमोबाईलमध्ये एक टेंडर सबमिट करला ते तुम्हाला अप्रूव्ह करून द्यावं लागेल. सर मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की पण तरी आम्ही तुमची गरज पूर्ण करतोय. तुम्ही आमची करा. ज्या कंपनीत तुम्ही काम करताय. काय सर की माझ्या वडिलांनी उभी केलेली कंपनी आणि माझा जॉब इंटरव्ह्यू या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी जरी कंपनीतून आता बाहेर पडलो असलो तरी माझ्या वडिलांचे संस्कार माझ्यावर बरंच आहेत. एनिवे थँक्यू सो मच.
इट वॉज नाईस टू मीट यू. मिस्टर आशुतोष देसाई, मग कधी जॉईन करताय? मला कळलं नाही म्हणजे. आम्हाला बघायचं होतं तुमची स्वतःच्या बळावर उभं राहण्याची किती तयारी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू गॉट द जॉब. थँक्यू. बसा. वेल, दॅट वॉज अनएक्सपेक्टेड, पण थँक्यू. मग पुढची बोलणी करायची. येस. भाऊ, आपली मीटिंग झाली होती ना, त्याचे मिनिट्स आहेत, त्याचा फॉलोअप पण घेतलाय. आणि हे बघा, हे एक प्रेझेंटेशन बनवलंय. मला असं वाटतं आपल्या कंपनीच्या पॉलिसीनुसार आपण हे डील करू शकतो. ठीक आहे, करून टाकूया मग. आजच करूया. डन. काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. हा इथे काय करतोय? मीच त्याला मदतीला घेऊन आली आहे. हे बघ कीर्ती, त्याला त्याची कामं असतील, आणि असंही कंपनीच्या कुठल्याही मीटिंग्समध्ये किंवा कुठल्याही अशा मॅनेजमेंटच्या गोष्टींमध्ये त्याने सहभागी व्हायचं नाही, हे त्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. सुहास, तू भाऊ प्लीज समजून घ्या. काय आहे ना, मला कंपनीतल्या काही गोष्टी माहीत नाही आहेत ना अजून, आणि सुहासला माहिती आहेत, कारण याआधी तो हे काम करत होता ना, म्हणून म्हटलं तो आला तर मला बरं पडेल, म्हणून मी त्याला बोलवलं आणि पहिले तुम्हालाच भेटवायला घेऊन आले. कीर्ती, काल तू आलीस आणि आम्ही सगळं विसरून तुला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी दिली, पण नाही, सुहास नाही. नो भाऊ, हे बघा, मागच्या वेळेस जे झालं ना ते खरंच खूप चुकीचं होतं आणि खूप मोठी चूक झाली आहे आमच्या हातून, पण त्याचं प्रायश्चित्त घेतलंय ना आम्ही दोघांनी. आणि भाऊ, मी काल म्हणाले तसं मी तक्रारीची एकही संधी तुम्हाला देणार नाहीये, आणि ह्या वेळेला ना अशी काही चूक होणार नाही आमच्याकडून. प्लीज फक्त समजून घ्या, आणि आता ना आपण एकमेकांना सांभाळून घ्यायची गरज आहे. सुहास, तू बोल ना. कीर्ती, अगं राहू दे. भाऊ आणि काकांची इच्छा नाही तर मी इथे येणं खरंच चुकीचं आहे. मी जातो. हे बघ, ऐक, तुला कंपनीतलं काही माहीत नाही आहे म्हणून मदतीला जर त्याला घेणार असशील तर ठीक आहे, पण कंपनीच्या कुठल्याही डिसिजन्समध्ये त्याचा सहभाग नसेल, स्ट्रिक्टली. आणि लक्ष्मण, हे दोघे तुला रिपोर्ट करतील. क्लिअर? चल, आपल्याला मीटिंग्स आहेत. हो, घ्या त्या फाईल्स. मी तुला म्हणाले होते ना सगळं व्यवस्थित होईल म्हणून. हो हो, किट्टू डार्लिंग, अगं तू असताना काय इम्पॉसिबल आहे. एक मिनिट. काय किट्टू डार्लिंग, आता ही खुर्ची मी कधीच सोडणार नाहीये. आणि ही कंपनी सुद्धा. वाव. पब्लिक धन्यवाद. बाय. जीजू बघा बरं, खूपच घाबरत होते तुम्ही. तुम्हाला काय म्हणलं, जॉब मिळणार म्हणजे मिळणार. आणि जीजू, कोणाच्या हिंमत आहे तुम्हाला जॉब न देण्याची? मी बोललो होतो ना तुम्हाला जॉब न देणारा माणूस येडा असेल, येडा. बरोबर बोलला बाई. हा, पण जीजू शिवाला सांगितलं ना. हाय यार जिजू, ती तिच्या वाट बघत असेल आणि तुम्ही तिला सांगितलं नाही. मग काय, असं कसं होईल यार? भाई सरप्राईज देणार असतील जिजू. बरोबर आहे. रोमॅन्टिक सरप्राईज देणार ना, फुल टू रोमॅन्टिक. ए बात बात. पण जिजू, शिवासाठी सरप्राईज आणि आम्हाला काय? अरे तुम्हाला सांगितलं नाही. मग पार्टी कुठे आहे? चहावर भागवणार का आम्हाला? हा, बरोबर आहे, बरोबर. सायलेन्सर, पहिल्यांदा आपलं कामाचं बोललंस भाई. चहावर नाही भागणार, तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. अरे बाई, म्हणून तर सांगितलं नाही शिवाला. आता मोठी पार्टी करायची, डबल पार्टी.
एक मला नोकरी मिळाल्याची पार्टी आणि दुसरी पार्टी आमच्या फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. म्हणजे तर धिंगाणाच होणार भाई. हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. ऐक जरा, हेच नाही करायचंय. बघ हे नाही करायचं. हा, आपण व्यवस्थित प्लॅन करूया आणि पार्टी करूया. ठीक आहे जीजू, तुम्ही फक्त हुकूम सोडा, आम्ही तसा वागतो. ओके. जो हुकुम मेरे आका. पोत्यातून बाहेर येणार जिन. हप. जिजू तुम्ही सांगा काय प्लॅन आहे. हा जा, या. एक नंबर आहे जिजू, कडक प्लॅन. एक नंबर. आशू एवढा वेळ झाला आला नाही अजून. करू का फोन? जमता तुम्हाला. अरे मग मी बनवलेत नूडल्स आधी. ऐका मी बनवतो उगाच ऐका. थांब रे जरा, एक मिनिट थांब. फोन, शिवाचा फोन आहे. थांब. हा शिवा, बोल ना, बोल. हा आशू, अरे कुठे आहेस तू? आणि ओके आहेस ना? म्हणजे नोकरी मिळाली का? नाही ना, तर काय सांगू तुला. ठीक आहे आशू, काही प्रॉब्लेम नाही. आज नाही तर उद्या नक्की मिळेल. तू आता कुठे आहेस मला सांग. मी तेच करतोय, काय नोकरी शोधत फिरतोय नुसता. नाही मी काळजी नाही करत आहे. मी म्हणते की आता खूप वेळ झाला अरे, आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन आला असशील ना, तर थकला असशील, तर तू येतोच का इथे? तू ये आता परत, उद्या जा हवं तर परत. असं कसं घरी येऊन चालेल? नाही का अगं, मी एवढं चॅलेंज घेतलंय, ते पूर्ण केलं पाहिजे. लवकर नोकरी मिळाली पाहिजे यार शिवा. ठीक आहे तू कर आणि लवकर ये, वाट बघते मी. हा येतो नक्की येणार. मग बाई काय खोटं बोलतो तुम्ही? गरजेचं आहे ते. तू सांगितलंस ते केलं ना मी. आता मी काय करायचं सांग. पण ऐका मी बनवतो. माझा एका देवाला तोंड दाखवायचे. ती लय मार मला. ऐक मी तुला आधीच सांगतो, जे काही करायचं ते मला करायचंय. हे बघ, शिवासाठी काहीतरी करतोय, त्यामुळे ते मला करायचं. तुम्हाला करायचं मग हे जा कापा कांदे करा. कापतो कांदे तर काय. चंदन, ए भाई चंदन. हा भाई इथे. काय झालं काय? अरे चंदन, तुझी जरा मदत हवी होती. मदत? बाई काय लफडा नाही झाला ना? हा बघ, ह्याला ना सतत वाटतं की आपण फक्त टेन्शन वाली कामं करतो. भाई आनंदाची बातमी आहे, आशूला जॉब मिळाला भाई. अरे क्या बात आहे. चला जरा दोघांचं टेन्शन तरी कमी होईल. नाही कमी होईल, पण आता आपली जबाबदारी वाढली आहे. हा म्हणजे? अरे बोल ना पटकन. अरे हा हे बघ, शिवा आणि आशू आज पहिल्यांदा भेटले होते, आणि आता त्यांची फ्रेंडशिपची अॅनिव्हर्सरी पण आहे. तर आशूने एक भन्नाट प्लॅन केलाय. शिवासाठी? हो भाई, त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागणार आहे. बाई तू बोल फक्त काय मदत पाहिजे. अरे शिवा आणि आशूसाठी मी एका पायावर काही पण करायला तयार आहे. दाखव करून. चंदन कुठे काय? काय करायचंय? बाहेर जाऊन बोल. हा ठीक आहे, चल भाई चल. ऐक आता ना, एका पायाला बोललो का? शिवाला आशू पुन्हा मिळाला आणि आशूला नवीन जॉब. वाव. आणि आता काय? तर आता दोघांची भेटीची अॅनिव्हर्सरी आणि त्याचं सरप्राईज प्लॅन करतोय आशू. शिवाला सगळंच कसं मिळतंय. माझं काय तर माझ्या डोक्यावर हा चंदन बसला. मी इथे राबणार आणि तिथे ते अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार. नाही, इतकी हरले नाहीये मी अजून. काहीतरी करावं लागेल.
शिवा शिवा सायलेन्सर सायलेन्सरचा आवाज आहे हा. काहीतरी गडबड आहे. मस्तीत बागडणारी बिनधास फिरणारी मस्तीत बागडणारी बिनधास फिरणारी बघता बघता स्वप्नाची चाहूल देऊन गेली मोक्यावरी भिडणारी नाट्यावरी नडणारी बघता बघता प्रेमाची फुंकर घालून गेली हुर हुर लावून ती निसटून गेली कशी हळूहळू भिनणारी जणू नशा मन माझं फुलतय अनभुलतय दरवळतय तिच्यासाठी कसं झुलतय कधी फसतय विरघळतय तिच्या काळ्या भर डोळ्यातल्या तळ्यामध्ये खोल खोल बुडतय तरी हसतय मन माझं फुलतय अनभुलतय दरवळतय तिच्यासाठी कसं झुलतय हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. हे सगळं तुझं केलंच ना माझ्यासाठी आजपर्यंत, त्यासमोर हे काहीच नाही आहे. पण हे सगळं काय आहे आशू? शिवा, आपण 1 वर्षापूर्वी याच दिवशी भेटलो आणि त्यामुळे ही फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. आणि हे सगळे शब्द आहेत ना, हे तुझ्यासाठी आहेत. विश्वासू विश्वासू म्हटलं की शिवा आठवते. निडरता म्हटलं म्हणजे शिवा. आणि प्रेमळचा अर्थ माझ्यासाठी शिवा. आणि हे सगळे शब्द आहेत ना, या सगळ्या शब्दांना एकत्र केलं की तयार होते माझी लाडकी शिवा. पागल आहे बे आशू तू. थँक्यू, खरंच थँक्यू. अजून सरप्राईज बाकी आहे. हे एवढंच नाहीये फक्त. म्हणजे ते बघ तिकडे. आशू कुठे आहे? दिसेल ना, आहे ना, मी दाखवतो तुला. ये आशू आशू अगं ये तर. अरे आता इथे काय आशू? इथे एक कमाल धमाल मस्त मजा येणार आहे. आज मी तुला इथे एक छान पिक्चर दाखवणार आहे. आजचा पिक्चर दाखवणार आहे? नाही, ना आजचा पिक्चर नाही दाखवणार आहे. मला माहितीये तू त्याची फॅन आहेस आणि तुला तो खूप आवडतो. पण मी जिचा फॅन आहे तिचा पिक्चर मी तुला दाखवणार आहे. म्हणजे शिवा, तुझ्या माझ्या प्रेमाची, आपल्या भेटीचा, आपल्या मैत्रीचा आणि आपण एकमेकांसमोर आल्यावर काय घडलं याचा सिनेमा मी तुला दाखवणार आहे.